नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ठाणे जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे पाहणार आहोत। ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील कोकण विभागात येतो। ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4214 चौरस किलोमीटर असून या जिल्ह्यात आगरी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते। ठाणे जिल्ह्यात आगरी, कुणबी, आदिवासी, ठाकूर समाजाची लोक मोठ्या प्रमाणात राहतात। या शहराला तलावाचे शहर म्हणून ओळखले जाते। तर पाहूया ठाणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे। नंबर 10, उपवन तलाव। उपवन तलाव हा ठाण्यातील सर्वात उल्लेखनीय मानवनिर्मित तलावापैकी एक आहे। हा तलाव येऊर टेकड्यांनी वेढलेला असल्याने तो अतिशय सुंदर व नयनमनोहर भासतो व या तलावाच्या मध्यवर एक शिवमूर्ती आहे। उपवन हा एक नयनरम्य मानवनिर्मित तलाव असून गजबजलेल्या जीवनातून एखाद्या शांत ठिकाणी जायचे असल्यास हे एक उत्तम पर्याय आहे। दैनंदिन अनेक पर्यटक या तलावास भेट देत असतात। नंबर 9, मलंगगड। श्री मलंगगड हा ठाणे जिल्ह्यातील एक किल्ला असून हे धार्मिक स्थान श्री मच्छिंद्रनाथ यांच्या नावाने ओळखले जाते। या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथ यांची समाधी असून माघ पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा महोत्सव असतो। हा किल्ला कल्याणपासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर स्थित असून हा एक डोंगरी किल्ला आहे। गडावर एक गुहा तसेच पाण्याचे टाके आहेत। तसेच गडमाथ्यावर अनेक पडक्या वास्तूचे अवशेष आहेत। नंबर 8, दुर्गाडी किल्ला। दुर्गाडी हा किल्ला ठाणे जिल्ह्यात येत असून कल्याणपासून अवघ्या 2.5 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। कल्याणच्या खाडी शेजारी लहानशा टेकडीवर दुर्गाडी किल्ला आहे। सध्या गडाचे प्रवेशद्वार नष्ट झाले असून त्याला लागून असलेला बुरुज अजून शाबूत आहे। गडावर दुर्गा देवीचे मंदिर आहे। 24 ऑक्टोबर 1656 रोजी शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी ही ठाणी आदिलशहाकडून जिंकून घेतली व कल्याणच्या भुईकोटा शेजारी खाडी किनारी पाया खोदताना अमाप संपत्ती सापडली। ही सर्व दुर्गा देवीची कृपा म्हणून या गडास दुर्गाडी हे नाव दिले। इतिहासप्रेमींना व गडवेड्या भटक्यांना हे ठिकाण नेहमी साथ घालते। नंबर 7, सूर्यमल हिल। सूर्यमल महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात स्थित असून या भागातील सर्वात उंच टेकडी आहे। या ठिकाणावरून अतिशय नयनरम्य परिसर नजरेस पडतो व डोंगर माथ्यावरून विहंगम दिसणाऱ्या दृश्यासाठी ही छोटीशी पण सुंदर टेकडी लोकप्रिय आहे। हे ठिकाण दऱ्याखोऱ्या व हिरवळीने समृद्ध असून निसर्गप्रेमींसाठी आणि शहराच्या गोंधळातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे। रविवार व सुट्टीच्या दिवशी अनेक निसर्गवेडे भटके पर्यटक या ठिकाणास भेट देतात। नंबर 6, तानसा डॅम। तानसा धरण हे ठाण्यातील शहापूर तालुक्यातील तानसा या गावी स्थित आहे। हे धरण सुंदर हिरव्यागार टेकडीने वेढलेले आहे व या टेकड्या वर्षभर हिरव्यागार राहतात। निसर्गाच्या सानिध्यात जर तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर तानसा धरण हा एक उत्तम पर्याय आहे। या परिसरात हवामान नेहमी थंड असते। फोटो काढण्यासाठी आणि पक्षी निरीक्षणासाठी ही जागा एक पर्वणीच आहे। शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात। नंबर 5, घोडबंदर किल्ला। ठाणे शहरापासून घोडबंदर हे ठिकाण अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर स्थित असून या किल्ल्याचा वापर पोर्तुगीजांनी अरबाशी घोडे व्यापार करण्यासाठी केला होता व कदाचित म्हणूनच या ठिकाणास घोडबंदर हे नाव मिळाले असावे। आज घडीला या किल्ल्यावर बरीच पडझड झाली आहे, तरी सुद्धा हे एक मोठे पर्यटन स्थळ आहे। या गडावर अनेक भग्न वास्तू, वाडे व खोल्या आहेत। त्याशिवाय किल्ल्यावर एक बुरुज देखील आहे। दैनंदिन अनेक इतिहासप्रेमी पर्यटक या किल्ल्याला भेट देतात। नंबर 4, चिंचोटी धबधबा। चिंचोटी धबधबा हा ठाणे शहरापासून अवघ्या 37 किलोमीटर अंतरावर स्थित असून या धबधब्याला भेट देण्यासाठी पावसाळा ही उत्तम वेळ आहे। 1-1.5 तासाचा ट्रेक करून धबधब्याजवळ जावे लागते। आजूबाजूला जंगल असल्याने हा ट्रेक खूपच आल्हाददायक व सुंदर भासतो। निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे। चिंचोटी धबधबा म्हणजे निसर्गाची मुक्त हस्त उधळण आहे। या ठिकाणी येणारे पर्यटक या ठिकाणच्या प्रेमात पडतात। नंबर 3, माहुलीगड।
माहुलीगड हा ठाणे जिल्ह्यातील असनगाव या रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर स्थित आहे व या किल्ल्याजवळून भारंगो नदी वाहते. हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून या गडाची उंची समुद्र सपाटीपासून 2800 फूट आहे. कोणत्याही निसर्गप्रेमी भटक्यास आपल्या निसर्ग सौंदर्याने वेड लावेल असा हा पठ्या. तसेच भग्न अवस्थेतील जुने बांधकाम व निसर्गरम्य असा परिसर पर्यटकांना आपल्याकडे खेचतो. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी हा किल्ला पर्यटकांनी गजबजलेला असतो. नंबर 2, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य. ठाणे जिल्ह्यात सुमारे 17 चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रात ठाणे खाडी पसरलेली आहे. ही खाडी सुमारे 200 प्रजातीच्या पक्ष्यांचे माहेरघर आहे. त्यामध्ये बऱ्याच स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातीचा समावेश आहे. या स्थलांतरित पक्ष्यामध्ये फ्लेमिंगो हा पक्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी स्थलांतरित करून या खाडीत येतात. या ठिकाणी बोटिंगची सुविधा उपलब्ध असून दैनंदिन अनेक पर्यटक व पक्षीप्रेमी या ठिकाणास भेट देतात. नंबर 1, नाणेघाट. नाणेघाट हा पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर स्थित असून जुन्नर पासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हा घाट 5 किलोमीटर लांब व 860 मीटर उंच आहे. प्राचीन काळात पश्चिम आशियातून येणारा व्यापारी माल दुबईच्या उत्तरेस असलेल्या भचोड, सोपारा तसेच कल्याण या बंदरावर येत असे. यापैकी सोपारा येथे येणाऱ्या व्यापारी मालाची वाहतूक विशेष करून नाणेघाट खाडी मार्गे देशात होत असे. या ठिकाणी अत्यंत सुंदर वातावरण असून दैनंदिन अनेक इतिहासप्रेमी व पर्यटक या ठिकाणी भेट देतात. तर मित्रांनो, हे आहेत ठाणे जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे. ठाणे जिल्ह्यातील एखादे ठिकाण राहिले असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.